कोल्हापूरमध्ये राजारामपुरीतील महिलेनं काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। एका महिन्याच्या मुलीचं बारसं होण्यापूर्वीच महिलेनं मृत्यूला कवटाळलंय। अस्मिता प्रतीकसिंह काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना धक्कादायक प्रकार घडला। दरम्यान आमच्या मुलीनं आत्महत्या केलेली नसून तिची हत्या केली आहे असा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। लग्न झाल्यापासून पैशांसाठी अस्मिता हिचा छळ केला। रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवलेत। आता देखील मुलीच्या बारशासाठी 55,000चा पाळणा आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावलेला होता आणि त्यामुळे काटकर कुटुंबियांनी माझ्या मुलीची हत्या केली असा आरोप देखील आई वडिलांकडून केला जातोय। कोल्हापुरातील अस्मिता काटकर या महिलेनं आत्महत्या केली आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्या माहेरकडील मंडळी आलेले आहेत आणि त्यांची तक्रार आहे। काय नेमकं झालेलं आहे? तुमचं बोलणं अस्मिताशी कधी झालं होतं आणि ती काय सांगत होती? ती म्हणत होती टॉर्चर होते खूप आपल्याला आणि तिने आत्महत्या नाही करायला यांनी मारले आणि चौघांनी मिळून सासू सासरा नवरा आणि नणंद पैशासाठी सारखं मागणी करत होती। आज यो कार्यक्रम करा मोठ्यान, उद्या तो कार्यक्रम करा मोठ्यान, सगळं आमच्याकडूनच करून घेत होती। माझ्या पोरगीला न्याय द्या। शेवटचं तुमचं कधी बोलणं झालं होतं? पर शुक्रवारी झालं होतं। बारसं करा म्हणून सांगत होती मोठ्यानं। मी म्हटलं आताच पैसे खर्च झाल्यात, हॉस्पिटलचा खर्च बी घेतल्याने, पाळण्याचा खर्च बी घेतल्याने, 52,000चा पाळणा बी करून घेतल्याने। एवढा मोठा पाळणा कोण करून घेतोय काय? म्हणजे डोहाळे जेवण त्याच्यासाठी 2 लाख रुपये खर्च आले। नंतर परत हॉस्पिटलचा खर्च तुम्ही करायला पाहिजे, म्हणजे पहिलं बाळंतपण मुलीचे करतात ते 77,000 दिले। अधिक मासासाठी 30-35 रुपये, 50,000 मुलासाठी आणि आणखी नंतर आता पाळणा पण 52,000चा पाळणा त्यांनी ऑर्डर केलाय। आणि मुलगी झाल्या म्हणून वगैरे असं काय म्हणत होते? मुलगी झाले म्हणून पण हे केल्याने त्यांनी टॉर्चर केल्याने, आता तरी जास्तच केल्याने। त्यांनी मुलग्याची सगळी कपडे घेऊन ठेवल्याने, सगळी मुलग्याची कपडे आहेत त्यांच्याकडे, मुलगीचं एक पण कपडे नाही, सगळे ब्लू कलरचे कपडे घेतल्याने मुलग्याचे। यासनी मुलग्याची अपेक्षा होती म्हणून माझ्या मुलगीला मारल्याने आता